भरणा यात्रा उत्सव निमित्ताने चांडव तालुका शिरूर येथे भव्य बैलगाडा शर्यत आणि अश्विनी शिवानी बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. अश्विनी शिवानी बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या आदल्या दिवशी संपूर्ण गण गवळण बतावणी व हिंदी मराठी चित्रपटातील गीते, तर दुसऱ्या दिवशी सकाळची हजेरीचा कार्यक्रम शांततेत आणि आनंदात उत्साहात पार पडला, असे प्रगतशील शेतकरी गोरक्ष वळसे आणि चांडव ग्रामस्थ यांनी सांगितले. तर भव्य बैलगाडा शर्यत आणि अश्विनी शिवानी बोरगावकर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आणि इतर पारंपरिक कार्यक्रम, देवाचा अभिषेक, महापूजा, पालखी, मांडव ढाळे असे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन चांडव ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांनी केलेले दिसून येत होते. धन्यवाद. धेनू म्हणजे काय? अगं मला चांगलं माहिती. धेनू म्हणजे दूध देणारी कुत्री ना. अगं दूध देणारी गाई. हा, 4 पायाची कपिली गाय. गाय गाय कपिली गाय. आणि या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत सर्वतातून आलेली म्हणजे घाट्याचा कचर क्षेत्र बापनभर सरपंच यांच्या घरात सरपंच पिढी मध्ये गेलो. काळाच्या घरात स्वागत करायचं. स्वागत मी पण घेतलं पाहिजे. ऐक मग बाई, मी घेतो 2 पाट्या शेण. अगं मी तर तुम्ही चुकता. 2 पाट्या शेण घ्यायचं, देवाच्या मंदिरापुढे जायचं. मंदिरापुढे अंगण वाट असतो का नाही, ते तो शेण सगळं टाकते, रांगोळी काढते आणि उघडी होती. अगं नवीन कपडे घालते आणि 5 वर्षापूर्वीच्या देवाचे राहिलेले धर्म पूर्ण करते. मग चालायचं का? झाली. तो म्हणला काय तरी म्हणजे काय? ए बाबा, इतकी निताळ म्हणजे काय असतं? हे तुला मी विचारते ग, त्यानं आपल्याला माहिती सांगितली ना. अभे रचले त्रिताळ. अगं स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. तो आता उभं कुठे आहे? पातळावर. हा, सातपुरची माहिती देवा. लाज वाटली नाही का? काय झालं ग? काय का? नाही तुला थोडी काय लाज वाटली नाही? आता काय त्याची लाज झालं? का काढली? खुशाल मग तो स्वर्गातून हागलो पातळ. अरे बाबा, माझी माहिती सांगितली. माझे 3 म्हणजे युग सांगितले मी, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. हा, मला वाटलं स्वर्गातून हागला पातळ. नाही जरा सांगू दे माहिती. हा. अवघे मिलन देश देश
सांग. फुसफुस लावली भक्ती ते करायची एवढा त्याचा सोडून जीव द्यायची. सोडून माहिती सांगतोय ग आणि तू फुस काय करते त्याला? बरं ऐक किती ए तुला बाबा. सांगितल्याचा फायदा होणार नाही. मला आलं का असंच होतंय. हा ते बरोबर तू आहे. संस्कृत सांगितलं आम्हाला कळालं नाही. कारण थेरपी तुझं आहेच. तुझी मराठी आणि ठोक कर भाषेत माहिती. सांगायची सांग.